नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे वाळवणाची उपवासाची साबुदाणा बटाटा चकली, जी की थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे। तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर सुरुवातीला एका कुकरमध्ये 1 किलो बटाटे उकडून घेणार आहे। गरजेपुरतं पाणी घालून लो टू मीडियम हीटवर 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। कुकरनुसार कमी अधिक सुद्धा वेळ लागू शकतो। तर बटाटे उकडून होईपर्यंत गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 1 कप साबुदाणा थोडासा भाजून घ्यायचा आहे। तर साबुदाणा जो आहे तो याकरता भाजून घेणार आहोत जेणेकरून साबुदाणा मिक्सरमध्ये पटकन बारीक पावडर होईल। तर मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा आहे। साबुदाण्याचा रंग न बदलता भाजून घेणार आहोत। तर साबुदाणा 5 मिनिटं झाले आहेत, तर काढून थंड झाल्यावर मिक्सरला बारीक दळून घ्यायचा आहे। जेवढं जमेल तेवढं मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही चाळणीने अशा पद्धतीने चाळून सुद्धा घेऊ शकता। जर काही जाडसर कण राहिले असतील तर ते सहज बाजूला करता येतील। उरलेले जाडसर कण बाजूला केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता चकली बनवण्यासाठीचं पीठ जे आहे ते तयार झालं आहे। थोडंसं रवाळ टेक्स्चर हाताला जाणवत आहे। तर आता पुढची प्रोसेस करूयात। त्यासाठी उकडलेल्या बटाट्याची सालं काढून घेतली आहेत। सालं काढून बटाटा किसणीने बारीक असा किसून घ्यायचा आहे। पाहिजे तर तुम्ही स्मॅशरने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता। बटाटा स्मॅश करताना कुठेही बटाट्याचे बारीक तुकडे शिल्लक ठेवायचे नाहीत, यामुळे चकली साच्यामधून व्यवस्थित बाहेर पडत नाही। बटाटा स्मॅश करून झाला की यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातला आहे। तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी अधिक सुद्धा करू शकता। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ किंवा 1.5 चमचा मीठ घालायचं आहे। तर आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली पावडर यामध्ये घालायची आहे। तर सुरुवातीला अर्धीच पावडर यामध्ये घालणार आहोत। आता घातलेले सगळे जिन्नस हे अजिबात पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आहे। साबुदाण्याचं पीठ पूर्णपणे मिक्स झालं की उरलेलं पीठ सुद्धा यामध्ये घातलं आहे। तर आता पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेतलं। तर हे जे प्रमाण घेतलं आहे ते 1 किलो चकलीसाठीचं आहे। 1 किलो बटाट्यासाठी 1 कप साबुदाणा हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। जर तुम्हाला 2 किलो प्रमाणात बनवायचं असेल तर हेच प्रमाण तुम्हाला दुप्पट करायचं आहे। तर बघू शकता छान असा घट्टसर गोळा तयार झाला आहे। तयार करून घेतलेलं चकलीचं मिश्रण बाजूला ठेवून गॅसवर एक कढई ठेवली आहे। त्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घालून त्यावर एक जाळी ठेवलेली आहे। तर आता काय करायचं आहे, तयार करून घेतलेलं चकलीच्या मिश्रणाचा गोळा एका कुकरच्या डब्यामध्ये ठेवून मिश्रण वाफवून घेणार आहोत। त्यासाठी पाण्याला एक उकळी आली की त्यावर कुकरचा डबा ठेवून मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटांसाठी मिश्रण वाफवून घेणार आहोत। जर कढईमध्ये वाफवून घ्यायचं नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा चकलीचं मिश्रण शिजवून घेऊ शकता। जर कुकरमध्ये शिजवून घेणार असाल तर फक्त 2च शिट्ट्या काढायच्या आहेत। तर साधारणतः मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटं चकलीचं मिश्रण शिजवून घेतलं की गॅस बंद केला आहे। यापेक्षा जास्त वेळ गॅसवर न ठेवता लगेच झाकण काढून घेतलं आहे। तर बघू शकता मिश्रण हलकंसं फुलून आलं आहे। तर आता काढून थंड करून घेऊयात। वाफवून घेतलेलं चकलीचं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं की हाताला सहन होईल इतकं थंड झालं की चांगलं मळून घ्यायचं आहे। पाहिजे तर थोडासा पाण्याचा हातसुद्धा लावू शकता। ज्या पद्धतीने चपातीचं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने दाबून दाबून गोळा तयार करून घेतला आहे। तर आता यातलाच एक छोटासा गोळा घेऊन चकलीचा जो साचा असतो त्यामध्ये हे पीठ घालायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साच्यामध्ये चांगलं दाबून पीठ घालायचं, जेणेकरून यामध्ये हवा शिल्लक राहणार नाही आणि मध्ये चकली तुटणार नाही। तर आता एका प्लास्टिकच्या पेपरवर किंवा कागदावर चकली पाडणार आहोत। तर बघू शकता एकसारखी अगदी न तुटता चकली पडत आहे। याचाच अर्थ चकलीचं मिश्रण एकदम व्यवस्थित वाफवलं गेलं आहे। चकली पाडून झाली की शेवटचं टोप हे व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या पाडून घेतल्या आहेत। पाहिजे तर तुम्ही अशा स्टिक्ससुद्धा पाडून घेऊ शकता, त्यासुद्धा दिसायला खूप छान दिसतात। तर सगळ्या चकल्या पाडून झाल्या की 2 ते 3 दिवस चांगल्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत, म्हणजे मग वर्षभर टिकण्यास मदत होते। तर सुरुवातीला सगळ्या चकल्या पाडून झाल्या की लगेच उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता 2 ते 3 दिवसांनी चकली चांगली वाळवून तयार झाली आहे। सुकल्यानंतर सुद्धा याचा रंग तुम्ही बघू शकता
खूप सुंदर असा आला आहे। तर आता तेलामध्ये तळून बघूयात। तर त्यासाठी तेल जे आहे ते खूप जास्त गरम नसावं, मध्यम स्वरूपाचं तेल इथे मी गरम करून घेतलं आहे, जेणेकरून चकली आतपर्यंत तळली जाईल। त्यासाठी मध्यम आचेवर एक एक चकली तेलामध्ये सोडून तळून घेतली आहे। तळून चांगली वर आली की अलटीपलटी करून लगेच तेलामधून काढून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे मी थोड्याशा चकल्या तळून दाखवल्या आहेत। मस्त कुरकुरीत अशा बनवून तयार होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।